चोरी करणारे दोन चोरटे जेरबंद करून अंबड पोलीस ठाणेकडील चोरीचा गुन्हा उघडकीस. गुन्हे शाखा युनिट 2 ची कामगिरी. गुन्हे शाखा युनिट 2 चे कडील अधिकारी व अंमलदार हे चोरीच्या गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर यांना मिळालेल्या बातमीमार्फत अंबड पोलीस ठाण्याचे हद्दीत काही दिवसांपूर्वी दुपारच्या सुमारास पांढऱ्या रंगाचे गाडीमध्ये शेळ्या व बोकड चोरी करून घेऊन जातात. ही चोरी तोहीद खाटिक व मनीबहादूर यांनी केली असून ते मारुती स्विफ्ट गाडीमध्ये बसून बालभारती लेखानगरजवळ इंदिरा गांधी वसाहतकर सिडको नाशिक या परिसरात फिरत आहे अशी बातमी मिळाल्यावरून सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 नाशिक यांना देऊन त्यांनी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, प्रेमचंद गांगुर्डे, पोलीस हवालदार संजय सानप, चंद्रकांत गवडी, पोलीस अंमलदार प्रवीण वानखडे, सुनील खैरनार अशांनी मिळालेल्या बातमीच्या आधारे लेखानगर सिडको नाशिक भागात सापळा लावून पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीसह 2 आरोपींना पकडून त्यांना त्यांचे नावगाव विचारता त्यांनी त्यांचे नाव तोहीद उर्फ अमन आतिश खाटिक वय 23 वर्ष, मनीबहादूर रामजस यादव वय 38 वर्ष असे सांगितले. त्यांना सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले शेळ्या व बोकड बाबत विचारता सांगितले की मागील काही दिवसांपूर्वी कम्फर्ट झोनकडे जाणाऱ्या रोडवर श्री एजन्सीज पत्राचे सेट लगत अंबडगाव नाशिक येथून शेळ्या व बोकड चोरी करून स्विफ्ट गाडीमध्ये टाकून चोरी करून घेऊन गेलो होतो अशी कबुली देऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली 7 लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जप्त करून आरोपींनी दिलेल्या कबुलीवरून अंबड पोलीस ठाणे येथे दाखल असलेला गुन्हा रजिस्टर नंबर 232-25 भारतीय न्याय संहिता कलम 303-2 प्रमाणे गुन्हा उघडकीस आला आहे. सदरचे 2 आरोपींना पुढील कारवाई कामी अंबड पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक.